थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता तेजस गीतापासून जात असताना समोरून मानसी येते, तेव्हा तेजस घाबरतो आणि परत फिरतो. तर गीता त्याला विचारते की काय झालं भाऊजी. तेव्हा तेजस सांगतो की काही नाही. तेजस आता लपणार इतक्यात मानसीचं लक्ष त्याच्याकडे जातच आणि मानसी येऊन विचारते की आता इथे काय राष्ट्रहिताचं काम काढलं. त्यावरती तेजस उत्तर देतो की बिझनेस आहे ना, सगळ्याच बिझनेसवाल्यांना माझी गरज पडतेच, परंतु तुमचं काय, तुम्ही काय करताय इथे, तुम्ही मला फॉलो करताय का. त्यावरती मानसी गप्पच बसते. तर ती सांगते की नाही, इथे मी ड्रेस घेण्यासाठी आले आहे. तेव्हा तेजस सांगतो अरे हां खरं, छान ड्रेस आहे तिथे, जा घ्या. तेव्हा मानसी ही गीताकडेच जाते ड्रेस पाहण्यासाठी. इकडे रंजित रजनीला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तेव्हा रजनी खूप चिडते आणि ती नोकरांवरतीच आरडाओरडा करते. तर तेव्हा आता रंजित तिला आडवा जातो, तर परत ती चिडते. तर ती त्याला सांगते की असं अडवं जाऊ नये रे रंजित. तेव्हा रंजित सांगतो की आई प्लीज एकदा ऐकून घे ना माझं, अगं ते इथे येत आहेत लग्नाची बोलणी करण्यासाठी. तेव्हा चिडलेली रजनी रंजितला सांगते की हे बघ, अण्णासाहेब संसांच्या मुलीसोबत तुझं लग्न ठरलं होतं ना, मग मोडलं, आता काय आणखीन हवं आहे. त्यावरती रंजित सांगतो की अगं आई, ते लग्न गैरसमजातून मोडलं आहे आणि तू माझा गैरसमज होता, परंतु ते येत आहेत ना त्यांच्याशी बोल तरी. रंजितला ती सांगते की हे बघ रंजित, लग्न हे दोन माणसांमध्ये नाही तर दोन घराण्यांमध्ये होतं, दोन घरांचे जुळवाजुळव होते ना. आणि जर मला कोणी विचारलं तर आता त्यांच्याबद्दल काय सांगायचं, मी वीटभट्टीमध्ये काम करत होते म्हणून. त्यावरती रंजित उत्तर देतो की अगं आई, परंतु ते मालक आहेत आता. त्यावरती रजनी सांगते की अरे परंतु त्यांच्या खानदानाचा पत्ता नाही आहे आणि आपल्यासोबत त्यांची बरोबरी होऊ शकत नाही रंजित. हे बघ, तू त्या मुलीचा विचार कायमचा सोडून दे. रंजित येथून रागानेच निघून जातो. तर इकडे आता गीता एक एक करत मानसीला ड्रेस मटेरियल दाखवत असते. तेव्हा मानसी पहिला ड्रेस पाहते. अचानक मानसीचं लक्ष आरशाकडे जातं, तर तेजस आरशामध्ये दिसत असतो. तेजस मानसीला हाय करतो. त्यानंतर मानसी ड्रेस कसा आहे विचारते. तेव्हा आता तेजस सांगतो की हा काही ठीक नाही आहे, त्याला आवडलेला नसतो. तेव्हा आता गीता सांगते की हा चॉईस करा, हा तुमच्यावरती खूप खुलून दिसेल. तेव्हा मानसी दुसराही ड्रेस पाहते, परंतु तेजसला तोही आवडत नाही. तर त्यानंतर गीता तिसरा ड्रेस मानसीला दाखवते. तेव्हा आता पाठीमागून गीता ही वाकून पाहते, तर समोरून तेजस आरशामध्ये दिसत असतो. तर गीताला आता वेगळाच संशय येतो, परंतु तोही ड्रेस आता तेजसला आवडलेला नसतो. तेव्हा मानसी गीताला दुसरा ड्रेस दाखवण्यासाठी सांगते. तर त्यानंतर आता गीताने पुढचा ड्रेस दाखवल्यानंतर मानसी दोन्ही ड्रेस आता तेजसला दाखवते. तेव्हा आता तेजस एक ड्रेस चॉईस करतो आणि दुसऱ्या ड्रेसची ओढणी मानसीला घ्यायला सांगतो. तेव्हा मानसी आता ट्रायल रूममध्ये जाऊन ड्रेस घालते आणि त्यानंतर ती तेजसकडे येते. मानसी आता तो ड्रेस घालून जेव्हा बाहेर आलेली असते, तेव्हा तेजस हा एकटक मानसीकडे पाहतच राहतो. तर त्यानंतर मानसी तो ड्रेस घालते आणि गीताला थँक्यू बोलून तिथून निघते. तेजस हा बाहेर येतो आणि एकटक मानसीकडे पाहतच असतो. त्यावरती गीता मनामध्ये विचार करते की वा, ड्रेस एकाचा चॉईसची, ओढणी एकाच्या चॉईसची, हे मात्र चांगलं आहे दोघांचं, थोडं तुझं आणि थोडं माझं. त्यावरती आता गीता हसते आणि तेजसला विचारते की मैत्रीण आहे वाटतं. गीता आता मुद्दाम तेजसची टांग खेचते आणि त्याला म्हणते की अच्छा, खूप घट्ट मैत्री आहे वाटतं, नाही म्हणजे ड्रेस तिच्या चॉईसचा, ओढणी तुमच्या चॉईसची आहे ना, म्हणून म्हटलं. तेव्हा तेजस सांगतो की अगं नाही वहिनी, असं काही नाही आहे, फक्त मैत्रीण आहे ती माझी, ओळखतो. तेव्हा गीता म्हणते फक्त ओळखीमुळे एवढं, ही मुलगी खरंच भाऊजी खूप छान आहे, पाहायची का तुमच्यासाठी. तेव्हा तेजस म्हणतो मनामध्ये की नाही नाही वहिनी, माणूस जरी चांगला असला तरी त्या माणसाच्या लायकीचे आपण नसतो ना गं. तेजस स्वतःच्या मनाशीच म्हणतो की ओ तेजसराव, आता आपण आपल्या लायकीतच राहिलेलं बरं आहे. तेव्हा तो गीताला म्हणतो की वेडी बिडी असे, अगं काही काय विचार करतेस तू. अगं आपल्या प्रभूंच्या घरी जर पहिलं आलं तर श्रीखंडाची गोळी ठेवतात फक्त हातात आणि हिचा बाप हिला 30 लाखाची कार गिफ्ट करतो. मेळ आहे का आपला, काहीतरीच विचार करते, काम कर. तेव्हा गीता तेजस गेल्यानंतर खूप हसते. जहागीरदारांच्या घरामध्ये रंजित वेगळंच काहीतरी सुरू झालेलं असतं. तो बॅग भरून घेऊन येतो आणि सांगतो की जर मानसीची माझं लग्न होत नसेल तर मी या घरात राहणार नाही, परंतु तुला माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त तुझ्या घराण्याचं मान प्रतिष्ठा हेच हवं आहे ना, मग ठीक आहे तर. आणि जर आता मानसीच्या घरचे जर लग्न ठरवण्यासाठी इथे आले आणि त्यांचा जर तू आई अपमान केला तर मग मात्र मी इथे अजिबात थांबणारच नाही. त्यावरती रजनी सांगते की हे बघ, ते तुझ्यासाठी तिच्यासारखी ना 50 स्थळं आणेन मी, तेही खानदानी. त्या मुलीचा तू विचार सोडच आता.
रणजित आता घराच्या बाहेर तर पडणार, परंतु त्याच्या घरातून पायच निघत नसतो. तो परत परत फिरून रजनीशी बोलतो. तर रजनी त्याला सांगते की 1 मिनिट रणजित. तेव्हा रणजित खूप खुश होतो आणि मागे वळून पाहतो. तर त्याला ती सांगते की तुझी बॅग वगैरे आहे ना, ती ड्रायव्हर काका आतमध्ये ठेवण्यासाठी सांग आणि नीट जा. परत रणजित खूप चिडतो. इतक्यात आता समोरून संपतराव, मानसी आणि संपदा तिघेही आलेले असतात. तेव्हा आता ते रणजितला बॅग त्याच्या हातातली पाहून विचारतात की कुठे बाहेर चालला होतात का तुम्ही? नाही म्हणजे आम्ही यायच्या आधी तुम्हाला कळवलं होतं तसं. त्यावरती रजनी सांगते की काय ना, त्याची बिझनेस टूर ठरली होती, तुम्ही यायच्या आधीच ठरली होती. आता त्यावरती रणजित सांगतो की नाही, पोस्टपोन करतो, नाही जाणार आहे मी. रणजित आता त्या तिघांनाही बसण्यासाठी सांगतो. तेव्हा रजनी आधी रणजितसोबत जशी म्हणाली होती त्याप्रमाणे ती वागत नाही. तर त्या आलेल्या संपत त्याच्या फॅमिलीसोबत ती खूप छान पद्धतीने वागते. तेव्हा आता रणजित खूप खुश होतो. तर रजनी आता संपतरावांना विचारते की आमचं घर कसं वाटलं. त्यावरती संपत सांगतो की एकदम भारी कडक आहे. तर त्यानंतर तो संपदाला इशारा करून आणलेली मिठाई देण्यासाठी सांगतो. तेव्हा रजनी सांगते की अहो, या सगळ्याची गरज काय होती, आणि तसंही तुम्हाला लग्न जुळवायचंच आहे आणि तसे प्रयत्न आमच्या रणजितकडूनही झाले आहेत. तर संपत खूप खुश होऊन सांगतो की हां, काल तर हे वीटभट्टीवरती आले होते मला भेटायला. त्यावरती रजनीला धक्काच बसतो आणि ती विचारते की वीटभट्टीवरती. तर तेव्हा आता संपत विषय बदलतो. तो म्हणतो की काय आहे ना, की आता तुमच्या रणजितरावांना आमची मानसीताई पसंत आहे आणि आमच्या मानसीताईंना सुद्धा तुमचे रणजितराव खूप पसंत आहेत. आणि तसंही त्या अण्णासाहेबांनी ग्रामपंचायतीमध्ये तुमच्यासोबत सोयरीक करायची नाही असं सांगितलं होतं ना. तर मग आता लग्न जुळवायला काहीच हरकत नाही आहे असं मला वाटतं. रजनी संपतला सांगते की आता आमच्या मुलाला तुमच्यासोबत सोयरीक जुळवायची आहे म्हटल्यानंतर आम्हाला ही सोयरीक मान्य आहे. तेव्हा आता संपत खूप खुश होतो. संपदा, मनू सुद्धा खूप खुश झालेली असते. तेव्हा आता रजनी ही रणजितला सांगते की अरे, आपलं घर दाखव ना मानसीला, आणि तसंही तुम्हाला थोडं भेटण्यासाठी बोलण्यासाठी वेळ तरी मिळायला हवा ना. तेव्हा आता रणजित खूप खुश असतो. तर त्यानंतर मानसी इशारा करून आता संपतला विचारते की जाऊ का म्हणून. तर संपत सांगतो की हाय का आता, अरे जा ना बाळा. आता मानसी उठून जात असताना रणजितने अर्गदच बॅग उचलल्यामुळे आता तो नाटक करत होता हे रजनीच्या अचूक लक्षात आलेलं असतं. तेव्हा ते मुद्दाम विचारते की रणजित, बॅगेत कपडे आहेत का? त्यावरती रणजित हसतो आणि मानसीला घेऊन वरती जातो. मानसी आणि रणजित दोघे वरती गेल्यानंतर तिथे मुद्दाम रजनी संपतरावांचा अपमानच करते. ती म्हणते की आता सोयरीक जुळवायची म्हटल्यानंतर मानपान सगळं काही पाहावं लागेल ना. त्यावरती संपत शब्द देतो की तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका, आमच्या मनुताईच्या लग्नामध्ये मी काहीच कमी नाही पडू देणार. त्यावरती रजनी सांगते की मला माहिती आहे, ते दिसतेच आहे मला की तुमच्या मुलीवरती खूप प्रेम आहे, परंतु पैसा कितीही कमवता येतो, खानदानाचं काय? संपत रजनीला सांगतो की आता स्वतःच्या जीवावरती सगळं काही उभं केलं आहे मी, मला खानदान नसलं तरी काही फरक पडत नाही. त्यावरती रजनी सांगते की परंतु आम्हाला फरक पडतो ना, नातेवाईकांना उत्तर आम्हाला द्यायची आहेत ना. रजनी संपतला सांगते की काय आहे, आता लग्नामध्ये जर आमच्या नातेवाईकांनी विचारलं तर वीटभट्टी आहे असं सांगू नका, तिथे सिमेंटचा कारखाना आहे असं सांगा. संपतला आता खूप राग आलेला असतो, परंतु हा प्रत्येक अपमान हा मनूसाठी तो गुपचूपणे सहन करत असतो. चिडलेल्या संपतला आता संपदा त्याचा हात पकडते आणि त्याला शांत बसायला सांगते. इकडे वरती रणजित स्वतः आता मानसीसाठी कॉफी बनवत असतो. तर तो आता त्याला मानसी प्रश्न विचारते की हे लग्न करण्याआधी तुम्ही विचार केला आहेत का, म्हणजे आमची आणि तुमची बरोबरी नाही होऊ शकत, आणि त्याच्यानंतर जर आमचा अपमान झाला तर माझ्या बाबांना खूप त्रास होईल. तेव्हा रणजित सांगतो की मान अपमान याच्यापेक्षाही मन जुळणं जास्त महत्त्वाचं असतं. इकडे खालती रजनी सांगते की लग्न आपण इथेच करूया. तर संपत सांगतो की नाही रजनीताई, मी गावकऱ्यांना शब्द दिला होता की मनुताईचं लग्न गावातच होईल म्हणून. तेव्हा आता रजनी सांगते की आमचे 1000-1200 लोक येतील, मग त्यांचे हॉटेल वगैरे हे सगळं काही आलं, आमच्या माणसांचा ना मानपान तुम्हाला परवडणार नाहीच आहे. प्रत्येक क्षणी आता रजनी मुद्दाम संपदाचा अपमान करत चाललेली असते. मनूसाठी आता संपत शब्द देऊन टाकतो की आता अख्ख्या तालुक्यातले हॉटेल बुक करतो ना, तुमच्या माणसांसाठी मी काहीच कमी पडू देणार नाही. त्यावरती रजनी सांगते की नाही, गावात लग्न करायचं आहे म्हटल्यानंतर थोडी शंकाच आहे मला. संपतने शब्द दिला आहे म्हटल्यानंतर संपदाला मोठा धक्काच बसतो. रजनी संपतला सांगते की अण्णासाहेबांनी शब्द दिला होता की दोन्हीकडच्या सगळा खर्च ते उचलणार आहेत. आता तुम्ही गावात लग्न करायचं ठरवलं आहे म्हटल्यानंतर तेव्हा आता संपत चिडतो आणि रजनीला म्हणतो की दोन्हीकडचा खर्च मीच उचलेन, बघू तरी आता किती खर्च होतोय ते.
इकडे रणजितने आता मानसीला कॉफी दिलेली असते, तर त्यानंतर मानसी त्याला सांगते, माझ्या बाबांना गावामध्ये माझं लग्न अगदी थाटामाटात करायचं आहे आणि त्यासाठी माझे बाबा कधीच काहीच कमी पडू देणार नाहीत याची मला खात्री आहे आणि या सगळ्याचा ताण येईल त्यांच्या मनावर आणि जर ताण आला ना तर त्यांना त्यांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो. रणजित मानसीला शब्द देतो की हे बघ, आर्थिक खर्चाचा तुमच्या मनावरती तुझ्या वडिलांवरती अजिबात ताण नाही येणार आहे. या बाबतीत मी माझ्या आईशी बोलतो. खरं तर तू माझ्या आयुष्यात माझ्या घरात येते हेच खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता गायत्री माहिती काढण्यासाठी त्याच हॉटेलमध्ये आलेली असते की जिथे मानसी काम करते. तेव्हा गायत्री हे अंकलला विचारते की कोण आहे जे लाडू इथे बनवतं. तेव्हा आता अंकल सांगून टाकतात की टॉपर. तर जेव्हा गायत्रीच्या नजरेसमोर मानसी येते तेव्हा मानसी गायत्रीला पाहून खूप खुश होते. तर तेजस आता गायत्रीचा पाठलाग करत आलेला असतो आणि तो दरवाजातून फक्त हे सगळं काही पाहतो. तेव्हा गायत्री सांगते की हा तुम्ही दिलेला 5,000चा चेक. तो आता चेक ती फाडते आणि मनूच्या तोंडावर फेकून मारते. तेव्हा गायत्रीचा तेजसला खूप राग आलेला